चरण सेवा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिला जन्म होता भरते याती परी न चुको हरिभक्ती नामामुळे कमळापती हे द्यावे पुढे का पडते. या आपल्या श्री क्षेत्र पारधी तालुका चांदेर जिल्हा जळगाव या पवित्र अशा गावामध्ये सर्व शेतकरी समाजाच्या वतीने त्यांनी सांगितले फक्त शेतकरी समाजच मर्यादित नाही तर गावातील सर्व भजनी मंडळ सर्व ग्रामस्थ परिसरातून आलेले सर्व पहुर शेतकरी गाव असतील आजूबाजूला या अनेक ठिकाणून आलेले सर्व शेतकरी समाज बांधव आणि गावातील सर्व प्रतिष्ठानमध्ये जे सगळ्यात प्रमुख पद असतं ते म्हणजे सरपंच गावाचे राजे असतात आणि राजा हा सरपंचाचा रूप असतो. भगवान 75 कृती गीतेमध्ये सांगतात त्यामध्ये गावाचं प्रमुख पद असेल राष्ट्राचं प्रमुख पद असेल राजा ही भगवंताची विभूती असते असो. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर त्यामध्ये सरपंच असतील डॉक्टर आहेत नाव असं त्यांचे माहीत नाही परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ 2 डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचायत समिती सदस्य माझी काळजी जिल्हा परिषद सदस्य आणि शेतकरी समाजाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष बंधू आणि भगिनी हे गाव काही माझं फरक नाही माझी पहिलीच स्थिती समोर पहिला सातारा लागते आमचे पाहुणेच आहेत आणि सर्व प्रमुख वगैरे सर्व प्रेमळ म्हणतील. सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी समाजाला खूप खूप धन्यवाद कारण मी खूप छोटा माणूस आहे. मला हे प्रमुख पद काय म्हणतात त्याला अध्यक्ष पद हे स्वतःने माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा आपण दिलंय. मलाच माहिती त्या अध्यक्षाच्या पुस्तकासोबत जावं आणि तिथून काय बोलावं. 61 वय चालू आहे परंतु मागच्या वक्त्यांनी सांगितलं की एखादी व्यक्ती आपलं काम करत असते तर त्याची नोंद म्हणा त्याचं निरीक्षण कोणीतरी करत असतं आणि शिल्पी समाजाच्या जन्माला आलो मी तो शिल्पीच आहे आणि प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असला पाहिजे. नावाला एक गोडी देतात अभिमान सायंटिस्ट जातीचा प्रत्येकाने आपल्या जातीबद्दल अभिमान स्वाभिमान बाळगला पाहिजे परंतु जातीतच अडकलं पाहिजे असं बाकी नाही. आपण सामान्य आहोत परंतु साधू संत हे ज्या समाजात अवताराला येतात जन्माला येतात तिथे समाजाचे असतात परंतु त्या जातीला अगदी उच्च स्थानावर घेऊन जात असतात. जास्त न लाभवता कोण पाहता मिनिटांमध्ये बोलायचंय बोलावं तर लागेलच. अध्यक्ष भाषण एकच भाषण असतं. आता माझ्यासाठी खूप कमी ठेवलं आहे बोलण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ताई तेजस्वी ताई त्यांनी तर 75% सांगून टाकलं नोकऱ्याच्याबद्दल आणि डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहात फक्त परंतु तुम्ही सुद्धा साधू यायचे आहे. संतांच्या आणि बांगण्याचा अभ्यास आहे त्यांचा. गावाचे सरपंच तेही संत बांगण्याच्या अभ्यासात दिसले आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणजे सगळीच मंडळी या ठिकाणी आध्यात्मिक आणि अशा मला मोठा अभिमान वाटतो या गावाचा. सरपंच ही सगळी राजकीय मंडळी परंतु नामदेवांचा अभ्यास असेल किंवा सर्व संतांच्या कार्याचा विचार करणारी सर्व मंडळी आणि अशा बहुश्रुत समाजासमोर बोलण्याची संधी मला समाजाच्या वतीने मिळाली हे माझे परम भाग्य समजतो. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आज श्री संत नामदेवरायांच्या आणि पुण्यतिथीचा हा महोत्सव आहे. आता पुण्यतिथी म्हणावं की संजीवन समाधी म्हणावं असा थोडासा वाद आहे परंतु नामदेवरायांची संजीवन समाधी काढून दिली आहे आणि नामदेवरायांची संजीवन समाधी पंढरपूर क्षेत्रामध्ये आणि अशा पंढरपूर क्षेत्रात राहणारे श्री संत नामदेव महाराज शिल्पीकुळाचा वाद आहे. भक्तिविजय ग्रंथामध्ये महिपती तहाबादकरांनी सांगितलं की 2 शिंपले कारण स्वर्गामध्ये तातडीची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की येणारा कलीसारखा भयंकर आता आरंभ होत आहे. भगवान विष्णू उभे राहिले आणि राम अवतार असेल प्रभू रामांचा अवतार झाला कृष्णांचा अवतार झाला आणि या अवतारामध्ये तुम्ही मला वानर वंश आहे कृष्ण अवतारामध्ये गौडी झालात तुम्ही पण आता मी बोलणार नाही आता मी हलणार नाही माझे हात कटेवर असतील आणि चरण सम असतील आता मग माझ्या कार्याचं पुढे कोण नेणार हे सगळं कारण देव आणि भक्त
मिळूनच अवतार घेत असतात आणि देवाचं देवपण जर कोणी सिद्ध करत असेल तर ते म्हणजे संत करत असतात. मग वानर झाले, गोप गवळी झाले, पण आता काय आणि कलियुगातले लोक मागच्या काळामध्ये आम्ही राक्षस मारले, का करिठा मारले बाळपणी, अवघी दैत्य खाणी नाशी येते. दैत्य आता दैत्य मारायचे नाहीये, संत व्यक्ती डॉक्टरांनी या समाजामध्ये काम, क्रोध, लोभ हे मोठे मोठे राक्षस विकारांच्या रूपामध्ये मनामध्ये दडलेले. आता राक्षस हे त्याला मारायचं वगैरे नाही. आता तुमच्या माझ्यामध्ये राहावं नाही, तुमच्या माझ्यामध्ये कंस आहे, तुमच्या माझ्यामध्ये आता त्यांनी खूपच खंत व्यक्त केली. 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय. बघा सगळे पाहून घ्या, तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. म्हणजे क्रोध, काम ही विकार मोठे मोठे मनामध्ये. मग हे विकारांचं निर्मूलन कसं होईल? समाज हा एक पुरुष आहे आणि या समाज पुरुषाचं कुठे दुखतं हे समजण्यासाठी डॉक्टरांची गरज नाही, मग कोणाची गरज आहे? तरी ते संत हेच डॉक्टर आहेत. संत हे वैद्य आहे. 2 डॉक्टर आहेत. आता त्यांचं मला योग्यता माहित नाही, परंतु स्पेशालिटी त्याला म्हणतो आपण. संपूर्ण बॉडीचे डॉक्टर आहेत. काही आपल्या एका अवयवाच्या संबंधी विचार करणारी मंडळी. वैद्य आता बोट ठेवत होते नाडीवरती 3, पण आता स्टेथोस्कोप आहे. कानात घातल्यानंतर त्यांना काय करतो? मग ते निदान करणं जोपर्यंत आजाराचं निदान होत नाही तोपर्यंत औषध योजना करता येत नाही. माझे गुरुच ब्राह्मण होते, ते वैद्य होते, ज्योतिषी शास्त्र होते. तर 3 बोट ही भाषेमध्ये म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला निदान करावं लागेल. मग निदान करताना मग डॉक्टर एकतर जीभ पाहतो किंवा डोळे पाहतो किंवा त्यांचं शरीर, त्याचे चेहरा, त्याचा रंग आणि त्याच्या बोटांचा पांढरेपणा वगैरे लक्षणं, काही लक्षणं पाहून समजतात, काही स्पर्श करून समजत असतात. दर्शन स्पर्शन डॉक्टरांच्या नुसत्या दर्शन माणूस हात धरला यशोदाला या अरे बाबा काय झालं? रात्रपासून मी काय बरोबर झोपा आले, मला काही झाले हो बाबा. त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या हसण्याने, त्यांच्या प्रसन्न अशा मुद्रेने आता माणूस बरोबर झोपा हातात हात घेतला. हे आपल्याला काही झालं नाही तुम्हाला, एवढ्या बोलण्याला आता भावला. मग यांच्यावर श्रद्धा होती. पण हे ज्येष्ठ आहे बरं का. हो पण बरं का वैद्यक शास्त्रामध्ये वैद्य ज्येष्ठता असावा, अनुभवता असावा, परंतु लेटेस्ट नॉलेज टेक्नॉलॉजीचं वैद्यांना नॉलेज नसेल, परंतु जे पीसीची रिपोर्ट असेल, अन्य प्रकारचे रिपोर्ट तपासण्यासाठी डॉक्टर हा तरुण असावा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असावा. आणि ज्योतिष शास्त्रामध्ये ज्योतिष हा जुनाट म्हातारा असावा असं आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे समाज पुरुषाचं आपली बॉडी कुठे काय दुखते हे डॉक्टरांनी शोधावं आणि औषध योजना करावी. शरीराचे आजार बरे होतीलही, परंतु आता याच्यामध्ये डॉक्टरांचा खूप प्रकार आहे. मानसशास्त्र, मानसरोग किंवा मानसोपचार तज्ञ. काही आजार शरीराचे आता जे व्हायरल इन्फेक्शन वगैरे बरं होईल, परंतु मनाचे आजार लवकर बरे होत नाही. मनाच्या आजारावरती औषध नाही. मानसोपचार करणे हे कन्सल्टिंग चार्जेस घेतात. फक्त तासभर अर्धा तास त्याच्याशी बोलतील फक्त. औषध घ्यायचं ते नंतर बघू आपण, पण बोलण्याचे पैसे किती आहे? हजार 2,000 काय यांच्यापेक्षा जास्त फी बोलणाऱ्याची असते बरं का. मग त्या मानसोपचार तज्ञाकडे 2, 3, 4 विजिट द्यावी लागते आणि मग त्याची हिस्ट्री जाणून घेते कोणी मानसोपचार तज्ञाने. तुम्ही म्हणाल की डॉक्टरसाठी आले, ते डॉक्टर सांगताय का नामदार सांगताय माझा मोठा पुढे. मग समाज पुरुषाचं जेव्हा दुखतं, मन जेव्हा दुःखी आहे तेव्हा फक्त मन दुःखी कशाने होतं? एकतर कोणीतरी आम्हाला बोललं, वाईट बोललं, वर्माला झोंबेल असं बोललं, सासू बोलली सुनेला, सून बोलली सासूला, बाप बोलला, ते काय पाहून घे तुम्ही. आम्ही बोलण्याने दुःखी झालो. मग बोलण्याचं दुःख औषधीने जात नाही, त्याच्यासाठी बोलणं हेच औषध आहे. शब्दशस्त्र झाले क्लेश. ज्ञानोबांसारखे महात्मे
समाजाच्या बोलण्याने दुःखी झाले आणि झोपडीतला लावून घेऊन आतमध्ये बसतो राहिले. आई साहेब मुक्ताई आल्या. दादा तुम्ही जर दार लावून बसले तर हा समाज कोणाकडे पाहिजे? येणारा काळ होता गंभीर आहे. तुमच्यासारख्या महात्म्यांनी एकत्र जायचं नाही, लोकांचा त्याग लागेल. लोक खूप दुःखी आहे आणि म्हणून मुक्ताई बोलतात ताटीच्या अभंगात की तुम्हाला दुखवलं का कोणी? हो हो कोणी दुखवलं? विसोबा खेचर, विसोबा जाटी नावाचे होते, त्यांनी ते खापर दिलं नव्हतं आणि सांगितलं की तुमचं मार्गदर्शन झालं, आता मला आंघोळ करायला लागेल. त्यांनी ज्ञानोबाईंच्या समोर इंद्रायणीमध्ये जोड्यासहित उडी मारली चिंता आणि सचैल स्नान म्हणजे काय? कपड्यासहित स्नान करणं त्याला सचैल स्नान असं म्हणतात. आणि हे ज्ञानोबाईंनी पाहिलं, अरे ज्यांच्यासाठी आम्ही आलो, ज्या समाजाच्या कल्याणासाठी आम्ही आलो, त्या समाजाला आम्ही दिसल्यानंतर आंघोळ जर करावी लागत असेल तर मग यांना हे धोरण कशासाठी टाकायचं? आता दिसू नये का ना ऐसे करी नारायणा. आणि म्हणून ज्ञानोबा आईचं हृदय झुकावलं. कोमल अंतःकरणाची ज्ञानोबा त्यांना ठेच पोहोचली आणि आपल्या घरी म्हणण्यापेक्षा झोपडीत आले दाखवून पुस्तक. हे कोण मला दाखवायचं नाही, पण तिथे आई साहेब आल्या. तुम्हाला शब्दाने दुखवलं ना? अरे आम्हाला रोज लोक बोलतात, रोज भिक्षा मागताना घालून पाडून लोक बोलतात. मुक्ताई म्हणतात दादा नाही नाही, तुम्ही माऊली आहात नाही, तुम्ही योगी आहात. योगी योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा म्हणता येते की शब्दाने व्यक्त झालं. आणि म्हणून ज्ञानोबांना आई साहेब शब्दाने संबोधतात आहे. जे काम आज डॉक्टर मंडळी करत आहे, वैद्य करत आहे, आपलं शरीर सुदृढ निरोगी राहावं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न. तसं या सगळ्या संतांनी ज्ञानोबा असतील, त्यांच्या अगोदरचे संत असतील, नामदेव आहे, सावता महाराज, जोगोबा, ही सगळी मंडळी या समाजाच्या हितासाठी आणि कार्य करत आहे. या सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये श्री संत नामदेव महाराज आज त्यांच्यासाठी आपण एकत्रित आहोत. असं नामदेवांचा हा पुण्यतिथी महोत्सव आहे. पुण्यतिथी शब्द का बरोबर आहे? माझे पण बोललो होतो समाजाच्या एका ग्रुपमध्ये की हा संजीवन समाधी सोहळा आपण म्हणतो, पण ते म्हणणं उचित नाही. नामदेवांचे वंशज 16वे वर्ष पंढरपुरामध्ये आज आहे आणि पंढरपूरला फार मोठा कार्यक्रम होत आहे. 675वे वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर सुद्धा संपन्न होते. ठिकठिकाणावरून शिल्पी समाजाचे काही मंडळी ते उपस्थित आहेत. आणि आता पंढरपूरच्या वारीला आम्ही गेलो असताना केशव महाराज नामदास, हरी महाराज नामदास, मुरारी महाराज, मुकुंद महाराज यांच्याशी दर्शन झालं त्यांचं. त्यांनी सांगितलं की 675वा हा पुण्यतिथी महोत्सव आहे. पुण्यतिथी का म्हणायची तर संजीवन समाधी दरवर्षी झालीच नाही. नामदेव पायरीच्या ठिकाणी नामदेवरायांनी आपला देव ठेवला, परंतु ही घटना दरवर्षी घडत नाही. त्या घटनेची स्मृती, त्या घटनेची आठवण, त्यांचं कार्य, त्या कार्याचं चिंतन करण्यासाठी, त्याला उजाळा देण्यासाठी आपण यांचं आणि स्मरण करत असतो. म्हणून ज्या तिथीला कोणती तिथी होती? आज कोणती तिथी? आषाढ मध्य त्रयोदशी. आज द्वादशी आणि त्रयोदशी एकत्र आली. सकाळची एकादशी होती, एकादशी नंतर द्वादशी आणि द्वादशीच्या नंतर त्रयोदशी येत असते. आषाढ मध्य त्रयोदशीला त्यांनी आपला नुसते नामदेव त्या ठिकाणी नाही तर 15 लोकांच्या समाधी नामदेव पाहिजे ठिकाणी एक नाही 14 ची मंडळी घरातली होती. त्या 14 लोकांना एकाच समाधीला बसवलंय देवाने. आणि म्हणून ज्या तिथीला त्यांनी समाधी घेतली ती तिथी होती त्रयोदशी. आणि त्या तिथीला त्यांनी पुण्य पावन केली. म्हणजे तिचं नाव काय झालं? पुण्यतिथी. तुमचे माझे वडील आई जाते कोणत्या दिवशी आपण श्राद्ध करत नाही, तिथ्या रोज येतात. पण आमचे वडील म्हणाले श्रावण शुद्ध षष्टीला गेले तर पंचमीला आपण श्राद्ध करू शकत नाही. आपल्यासाठी ती तिथी षष्टीच योग्य आहे आणि म्हणून तिला पुण्यतिथी असं म्हणतात. ज्या संतांनी आपला देह ठेवण्यासाठी जी तिथी निवडली तिला पुण्य पावन करणारे श्री नामदेव आहे. म्हणून संजीवन समाधी म्हणायचा नाही तर पुण्यतिथी महोत्सव म्हणायचा असो. आणि अशी हे नामदेव आहे. तर त्यांचं कार्य ताईंनी भरपूर सांगितलं, जास्त वेळ घेत नाही. परंतु नामदेवरायांच्या जीवनामध्ये असे एकच संत आहे. या विश्वामध्ये संत तर खूप झाले, परंतु ही भूमी महाराष्ट्र भूमी संतांची भूमी. आणि अशा या मांदियाळीमध्ये श्री नामदेवरायांचं अगदी भक्ती आणि प्रेमाचे मूर्तिमंत पुतळे, मूर्तिमंत अवतार. भक्ती प्रेम, प्रेम कसं करावं? नामदेवरायांकडेच पाहावं. प्रेमाचा अवतार नामदेव आहे. त्याचं नाव आहे नामदेव.
जो देव विटेवर उभा आहे त्या देवाला एकटं राहत असताना करमत नाही, मग ते काय करतात, भक्तांना आपणच भक्त होतात बरं का. देव हा सगळ्या संतांच्या रूपामध्ये आपलंच रूप प्रकट करतात. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, पडे देह भाव पुरवी वासना. माझ्या विठोबाचा काय प्रेम भाव आहे, आपणच गुरु आणि आपणच देव. देवाला देव बनून जेव्हा होत नाही तेव्हा संत बनून गुरु बनून यावं लागत असतो. देवाने पाहिलं आता राक्षस मारायचे नाही, आता यांच्या मनामध्ये जे काम क्रोध हे राक्षस आणि विकार जे आहेत ना त्यांचं आणि निर्मूलन करायचं, म्हणजे यांना मारायचं नाही. चेखळांची व्यंकटी सांडो तर या सत्कर्मी रती वाढो. हा समाज सन्मार्गाने चालावा. यांच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं 4 वर्षाच्या मुलं बलात्कार होतो म्हणजे काय, कामाने काय केलं आहे, उभारून कामावरती येतोय आणि त्या कामावरती जर संयमन ठेवायचं असेल तर संतांच्या विचाराचीच गरज आहे. आणि म्हणून या सर्व संतांनी कीर्तनाच्या द्वारा, आपल्या वाङ्मयांच्या द्वारा, अभंगांच्या द्वारा मनातले जे विकार होते त्यांना कसं आपण संयम ठेवावं याच्यात एक कृती सांगितलं. नाच कीर्तनाच्या वेळी ज्ञानदीप लावून जगी पण तो बाहेरने लावायचा आहे, ज्ञानदीपा अंतःकरणामध्ये लावायचा. आणि ते लहानपणी प्रभातपणी करायचे. ज्ञानाचा दिवा त्यांना घोषणा करायला आगोपरांना प्रार्थना म्हणजे खरा तो प्रार्थना म्हणायची मी आणि आगो मुलगा म्हणजे आगो मुलं दादा बोलले की तेजस्वी ताई खूप पक्ष मिळवायची. आगो माणसं स्टेजवर बोलते, बोलण्याची जी क्षमता असते ना स्टेजवरती बोलणं बालपणापासून त्याला आपण डेअरी लागतं आणि असं बोलता 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 मग मोठा वक्ता होतो, अधिवक्ता होतो आणि मग गावातून समाजातून पूर्ण राष्ट्रामध्ये फिरत असतात. मुद्दा काय झालं, आपला जो आगोपणा असतो तो कधी कधी चांगला असतो, ते चांगल्या अंगाला का क्षमा असावी. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करायचो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. ही सगळी प्रार्थना साने गुरुजींची आहे आणि अशी प्रार्थना विश्व कल्याणाची प्रार्थना करणारे साधू संत आहेत आपल्या समाजामध्ये. आता संत नामदेव शिंपी समाजाचे कारण महिपती ताराबाकर म्हणतात एक शिंप वाहत आलं. मला मुद्दा तिथून सुरू झाला होता. मीटिंग घेतली देवाने की आता तुम्ही मला सहाय्य करा आणि मग कोणी कोणी काय काय व्हायचं त्याचे काही नियोजन केलं, प्लॅनिंग केलं आणि मग कोणी कोणत्या ठिकाणी अवतार घ्यायचा, कोणत्या जातीत अवतार घ्यायचे हे ठरवलं. आणि कबीर महाराज नामदेव आहे म्हणजे उद्धव तिथे स्वर्गामध्ये होते पण त्यांना सांगितलं की तुम्ही खाली जा, श्री संत नामदेव या रूपाने अवतार ठेवा. 2 शिंपले त्या शिंपल्यामध्ये आणि तिथून स्वर्गातून खाली फेकलं. एक पडला गंगेमध्ये, एक पडला चंद्रभागेवर पडलं. एका शिंपल्यातून राम 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 हे स्मरण होतं आणि दुसऱ्या शिंपल्यामधून विठ्ठल 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 असं ध्वनी येत होता. पण त्याच्यामध्ये काय झालं, हे जे कुटुंब आहे नामदेव यांचं आई वडील हे मूळचे कल्याण, गुलबर्ग्याचं कल्याण नावाचं गाव आहे. कल्याणचा शिल्पी हरिभक्त गोमा त्यांची कांता कुमान हरी भजनी. त्यांच्या आई वडिलांचं नाव गोमा आणि कुमा. आधीच आणि भरपात त्याचं कुळ होतं बरं का. आणि मग या दोघांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली, तिचं नाव होतं गोणाई. गोणाई आणि दामा शेट्टी यांचा विवाह झाला. आणि थोडक्यात सांगायचं गोणाई दामा शेट्टी झाले पाणी ग्रहण आणि त्यांना एक मुलगी झाली बरं का. ही मुलगी गोणाई झाली. गोणाई कशी होती, सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न. सरिता कशाची, नदी होती. नदी कशाची, सुकृताची. सु म्हणजे चांगलं पित्त म्हणजे कर्म, चांगल्या कर्माची एक नदी जात म्हणूया. आणि अशी ती गोणाई त्यांच्या पोटी आली. गोणाईचं दामा शेट्टी सोबत झालं आणि मग हे त्यांना एक मुलगी झाली आऊबाई नावाची. आणि मुलगी झाली पण प्रत्येक आईला असं वाटतं की मला मुलगा झाला पाहिजे. जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत संपन्नता मनाची होत नाही. म्हणून त्यांनी देवाकडे नमस्कार पंढरपूरची वारी चालू. पण
संतान होत नाही म्हणण्यापेक्षा मुलं जो मुलगा पाहिजे भगवत भक्त तो होत नाही, पण ते कल्याण त्यांनी सोडलो आणि ते पंढरपुरामध्ये आले आणि देवाची भक्ती करू लागले. आता पंढरपूर हे 3 टेकड्यांवरती बसलेलं गाव आहे. एक विठ्ठल टेकडी, देवाचं मंदिर उंच आहे, विठ्ठल टेकडी, नामदास टेकडी आणि हरिदास टेकडी अशा गावाच्या बाहेर कासार घातला. नामकऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या वडिलांनी आणि झोपडी बांधली, तिथे राहायला लागले आणि रोज देवाचं आणि चिंतन आहे, भोजन पूजन आहे. मग पुन्हा एक नवस करावा, पुन्हा एक नवस केला. देवा पुत्र देई मला असा मुलगा पाहिजे की त्याला तू आवडला पाहिजे. देवा देव म्हणे मला पण असंच वाटतंय, मला आता एकटं काही करमत नाही, माझाच आनंद मलाच उपभोगायचा आहे नामाचा आणि त्याच्यासाठी मला अवतार घ्यायचा आहे. बरं झालं तुम्ही मला नवस केला आणि मी आता तुमच्याच पोटी मीच येतो. आणि म्हणून त्यांच्या पोटी भगवान आले. त्यांचं नाव नामदेव असं ठेवलं. केवळच होते पण नामाच्या रूपात आल्यामुळे त्यांचं नाव नामदेव असं ठेवलं. आणि मग असे भगवान नामदेवाच्या रूपामध्ये प्रकट झाले. 5 वर्ष झाले. नेहमी आपण ऐकतो नैवेद्य देवाला खाऊ घातला. 7 वर्षाच्या नंतर पुढे घटना घडल्या. त्यांचं लग्न झालंय, लग्न झालं, 4 मुलं झाले, सुना झाल्या आणि प्रपंच वाढत चालला. पण काम करायची काही त्यांची इच्छा नाही. रोज उठावं आणि देवाचं चिंतन करावं. पुढे म्हणायचं अरे आम्ही शिल्पी कपडे कापून शिवू. आता कपडे कापून शिवतात पण शिल्पीच आहे, पण मी प्रयत्न केला पण शिवल्यानंतर मला उधळायचा पण सगळं जास्त म्हणजे मी चुकीचं शिवायचं असं मला म्हणायचं. मग आमच्याकडे म्हणायचं अरे तू काय शिल्पीच्या पोटी जन्माला सरळ अशी वाटे तिकडे चालत नाही. कारण तुम्ही जे पैसे देतात ना 800,000 कमी झाले का 1,500 रुपये शिलाई क्रॉस करता कधी कधी लोकसभेमध्ये फटाफटा गेले होते बघा. त्यांनी सेना मार्ग प्रश्न घ्यावा होता. गाडीचा पैसा वाढवायचे, त्यांना काही ऑनलाईन द्यायचं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की वाटीत पाणी सोडा आणि यांना काही कमी नाही. सेना मार्ग नागरी समाजाच्या बद्दल जेव्हा त्यांचा प्रश्न घाला तेव्हा तो समाज नाराज पडला असतो. आज आपण शब्द मुद्दा काय झाला ह्याची काही यांचं फी असेल कपडे शिवायची, पण न्हावी असेल, शिल्पी असतील, ही सगळी मंडळी तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी चांगली करण्यासाठी झटतात बरं का. कपडे आम्ही शिवतो 2.5 मिनिटं समाधान पडले कपडा दिल्यानंतर पाव मिळून उरला समजा बरं देतो का आपण देत नाही. तुम्ही मागे ते सोडून द्यायचे, पण काही माणसं असे म्हणजे कपडे मोजून देतो आणि 1 किलो कपडे माझे सफारीचे मी मोजून देतो, मला शिवून मोजून द्यायचे. म्हणजे काय सांगायचं त्याचे कापले जे चिरोटे ते पण मला पाहिजे. तसं नाहीये. म्हणजे काय झाला विषय, जर का सोनार दादा असतील ते अलंकार घडवतात, स्त्रियांना सुशिक्षित करतात, अंगावरती अलंकार त्यांनी करावे. पण तुम्ही तुमची पर्सनॅलिटी जर चांगली व्हावी असं वाटत असेल तर शिल्पी दादाकडे आपण कपडे शिवतो. शिवून कपडे परफेक्ट बसतात, रेडीमेड बसत नाही. पण तुमचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी शिल्पी समाज प्रयत्न करतोय. तुमचं व्यक्तिमत्व तुमचे केस सुंदर करण्यासाठी नागी समाज प्रयत्न करतोय. आणि अशी सर्व मंडळी असो नामदेव राय कमवत काहीच नाही. आणि मग एवढ्या लोकांना काय करावं माझा प्रश्न पडायचा. पण भगवंताने त्यांना अनेक पद्धतीने मदत करावी, पण त्यांनी ती घेऊ नये. पण तेव्हा म्हणावं आणि मागा काहीतरी ते म्हणत की हे चिन्हवा कोणी मागतो आम्हाला फक्त पंढरपूर वास द्यावा, अनंत काळ जीवन झालं. प्रश्न असा आहे की त्यांचं वय होतं 80 वर्ष होतं का. 13 वर्ष पंजाबमध्ये राहिले. हिंदू भक्तांनी सांगितलं मला ते पण सांगायचं नाही. आणि मग आषाढ महिना आला, पंढरपूरची वारी, आणि तेव्हा त्यांना वाटलं आता वय खूप झालंय, ज्याच्यासाठी आलं ते सर्व कार्य झालं, आता इथून जावं लागेल. आणि म्हणून त्यांना जायचा प्रसंग. पण आता पंढरपूरची वारी भगवंताला म्हणतात की तेव्हा मला समाधीला बसायचे. भगवान म्हणतात की आता पंढरपुरामध्ये आषाढ शुद्ध एकादशी तुम्हाला 15 दिवस थांबावं लागतं. अहो मला असं थांबवू नका, मला खूप आता घाई आहे आणि मला बी घाई आहे बरं काही आवडायची. आणि 1 वाजलाय, तुम्ही ते आवडा मारा जास्त करू नका, पण मला बोलावंच लागतं. अनेक भक्तांनी बोललेलं मला बोलावंच लागेल. 1-5 मिनिटामध्ये आवडून आजच्या दिवशी बोलणं गरजेचं आहे. आणि मग भगवान म्हणतात की थांबा 15 दिवस, बरं तुमची इच्छा. आणि म्हणून आता मागची एकादशी गेली ती शुद्ध एकादशी होती, आता ही भक्ती एकादशी. आणि भक्ती एकादशीचा दिवस चालला, दशमीचा दिवस होता. काय झाली होती आता 9 लाख फटाका तेव्हा येत होत्या. एका फटाक्याच्या
म्हणजे 1000 समाज अशी मोठी यात्रा जेव्हा भरलेली होती, यात्रा संपली, महाराजांचा काला झाला, पौर्णिमेचा काला झाला आणि मग दशमी गेली, कालची एकादशी गेली, पारणं सुटलं, कथा कीर्तन. आता नामदेवरायांचा जो संजीवन समाधी सोहळा आहे ना, तो देवाने साजरा केला बरं का. विश्वकर्मा आले स्वर्गामधून, सांगितलं हे विश्वकर्म्या, माझ्या नामदेवाचा हा संजीवन समाधी उत्सव आहे, कसा व्हायला पाहिजे. आणि मग सर्व पंढरपूर आणि पंढरपूरतील जेवढी पंचक्रोशी 5-25 गावांना अंतदान, भाताचे पर्वताच्या पर्वत, आमटीचे सरोवर होतं. स्वयंपाक किती प्रकारचा होता? 4 प्रकारचा स्वयंपाक होता. आता काय स्वयंपाक मला माहिती, 4 प्रकारचा स्वयंपाक आहे. कोणता कोणता? खाद्य, पेय, लेय आणि चोष्य, अशा 4 प्रकारच्या जेवणाच्या. खाद्य म्हणजे काय? काही पदार्थ खायचे होते बरं का, म्हणजे चालून चालून खायचे. काय चालून खायचंय? डॉक्टर म्हणतात चालून खा. आम्ही अभिमानाने सांगतो, म्हणजे मी फक्त 5 मिनिटात जेवतो. तुला काय एवढं काय पागल करतोय का? 5 मिनिटात अजिबात जेवायचं नाही, 30 मिनिटं जेवायला पाहिजे, 32 वेळा चालायचं. जर का तुम्ही चालून खाल्लं डॉक्टरकडे जायची गरज पण नाही. कबीर महाराज कबीर महाराज म्हणतात 3 गोष्टी जर तुम्ही अडॉप्ट केल्या, म्हणजे अवलंब केला, तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही. एक दोहा आहे त्याचा, पेट गरम, पेट नरम, सर पूर्ण थंडा. बोलता येणार नाही मला, डॉक्टर तो मारो. हे माझं म्हणणं नाही. 3च गोष्टी फक्त, त्या 3 गोष्टी जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही. पण हे त्याच्या समोर बोलणं धारिष्ट्यानं बोलतोय. पावसाळ्यामध्ये काय होतं माहिती का? जठर नावाचा आज्ञा असतो आणि तो पावसाळ्यामध्ये पायात जातो. आयुर्वेदाच्या दृष्टी करतो सांगतो. जठर आज्ञा ह्या 3 ऋतूमध्ये 3 ठिकाणी राहतो. उन्हाळ्यामध्ये डोक्यात राहतो, पावसाळ्यामध्ये पायात राहतो आणि हिवाळ्यामध्ये पोटात राहतो. हिवाळ्यात भूक जास्त लागते, कमी लागते? अशी भूक लागते. म्हातारे लोक सुद्धा 3 मिनिटं जेवतात हिवाळ्यात. काही झालं नाही. अरे थांबा ना, पोहे खाल्ले तुम्ही आता. बाबा म्हणे पोहे खाल्ले, पण माता एक पाच लागत असं काय करते? सुख पाहिला म्हणजे चटलाने खवडलाय, भूक लागते, सपाटून जेवतो का? चटलाने पोटामध्ये प्रदीप्त आहे. आणि तो जेव्हा भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही, हे सूत्र पहिलं. आमचं तसं नाहीये. दादांनी आग्रह केला, सासरकडे गेला, घ्या गुलाबजाम. अरे तू खाऊन आला? नाही थोडंसं घ्या. बरोबर, गुलाबजाम 3 खाल्ले, अजून 2 द्या. भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. बरोबर. पण हा जठराग्नी पावसाळ्यामध्ये पायात गेलाय. जठराग्नी पायात गेल्यामुळे पाय नेहमी गरम असतात पावसाळ्यामध्ये आणि भूक मंद होते. म्हणून दुपारी तर बरपट्टी खाल्ली तर संध्याकाळी वृद्ध लोकांनी जेवायचं नाही, पोट खाली ठेवायचं. का? ढेकर, अपचन, गॅस, ऍसिडिटी हे प्रकार आज जास्त आहे. म्हणून पावसाळ्यामध्ये कमी जेवायचं. म्हणून चातुर्मासामध्ये एकदा जेवायची पद्धत आहे. एक भुक्त नक्त त्याचे प्रकार सांगितले. असो पेट गरम, त्याचे पाय गरम असतील ना, तो जिवंत आहे आणि सुदृढ त्याचं लक्षण आहे. आता नको का पाय गरम पाहिजे आपले आणि पोट नरम पाहिजे बरं का. दादा आता झोपावर आणि हात पिटवतो तुम्ही शर्टवरच्या करा. अरे हो दादा, अरे नुसतं हातच ठेवला तरी दादांना समजलं काय झालं याला. तो कोमलल्याशिवाय समजतो. त्याला स्टमक मम्मीच्या या साईडने आणि या साईडने दाबावं लागतं. कुठे दाबायचं दाबशात कुठे बी नाही. मग दादा किती दादा दाबता म्हणे बाबा दाबा त्या दिवशी काय असेल. अरे त्यांचं दाबणं म्हणजे काय समजलं तू? हाताला घरी दाबला, दाबत आणि त्याला गाठ गेली. मग तिथे मी दाबतच होते, पैसे द्यायचे दाबून चालत नाही. असं पेट नरम काय खाल्लं होतं? कारण याला एवढं ढेकर येत होते आणि उलटे झाला मी कोणता. बरोबर. म्हणजे काल काय घातलं मुली सकाळी काय झालं,
पोहे झाले 2 प्लेट बरोबर इष्टिका तर आपण होतो. नंतर काय म्हणजे वरणपट्टी वांग्याची भाजी तळलेल्या मिरच्या त्या 7 खाल्ल्या. नंतर काय झालं म्हणजे संध्याकाळी पूर्णाचा देत होता पूर्णाच्या पोळीचा पूर्णाची पोळी कशाची होती केस लागते हरभरा डाळ होती पूर्ण होता भाजी होती मिरचीची ची खाऊन आलं तिथे मिरचीची बाहेर पाऊस पडतोय मध्ये भजे खाताय म्हणजे सकाळचं काय खाल्लं सिच्युएशन बघा तुम्ही संध्याकाळी पूर्णाच्या पोळी जेवण 3 सफरचंद खाल्ले म्हणजे 4 वाजता 12 वेळा चहा पिला बस बोलू पण आता आणि म्हणून तुमचं पोट का बिघडलं इष्टी विचारल्याबरोबर आता उद्या संध्याकाळी एक घास खायचा नाही हे औषध आहे कंपनी ते औषध आहे त्याला काय जास्त चालू ते उद्या जेवायचं नाही त्याला कोणी वगैरे काय जास्त त्याचे डॉक्टरकडे झालं विषय पूर्ण झाला मुद्दा काय चालला आपला पेट नरम आणि डोकं शांत ठेवा सर्व डोकं थंडा नेहमी माणसं राग जास्त करतात त्यांचे राग जास्त करतात ते अशा असतात जास्त रागीट असं म्हणायचं बारका माणूस जास्त संताप असतो शांत झालं जेवढी डेली मोठी तेवढी शांत संपर्क लक्षात डेरी असते संपन्न माणसाचं लक्षण आणि डेरी असते शांत माणसाचं लक्षण प्रमुखाला सुखी माणसाचं लक्षण शांत आपला माणूस शांत एकटा शांत माणूस आहे सर्व थंडा आणि पण त्याला असो म्हणजे सांगायचा मुद्दा संतांनी आपल्याला जे काही दिलं ते शब्दाच्या माध्यमातून दिलं अभंगांच्या माध्यमातून दिलं आणि नामदेव हे आत्मचरित्रकार त्यांचे अभंग त्यांचं चरित्र सगळ्या संतांचं चरित्र नामदेवांनी दिलं होतं आणि नामदेव असे एकमेव संत आहे की सगळे संत बसले काही सांगितलं पहिल्या कीर्तनकारांनी की सगळ्यांनी काय केली परीक्षा घेतली कोणी घेतली आता व्यासपीठावरती जेवढे उपस्थित आहे तुम्ही सर्व माझी एक परीक्षाच आहे मोठ्यांच्या समोर जेव्हा बोलावं लागतं तसं नामदेव यांची परीक्षा सर्व संतांनी घेतली कोण होते तेव्हा नामदेव आहे गोरखनाथ महाराज गोरबा काका सावकार महाराज ही सगळ्या मंडळींनी सांगितलं की एक पच्चे ठरवा आणि ते पच्चे ठरले सभेमध्ये जेव्हा त्यांना नंतर ठरवलं गेलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं पण या संतांनी ती परीक्षा घेतली देवाकडे गेले देवाला सांगितले असं असं घडलं हो नामदेवा तुम्ही खरंच कच्चे आहे म्हणजे कसं काय तू तर माझ्याशी बोलतो देवा मी जरी बोलत असतो पण मी तुला मंदिरातच दिसतो बाहेर दिसत नाही माझी व्यापकत्वता आणि तुला समजण्यासाठी मग त्याला गेले ते सर्व झालं गुरुचा साक्षात्कार झाला आणि अशी नामदेव आहे समाधीला बसण्याचा आग्रह करतात आजच्या दिवशी नामदेव म्हणतात जे काही आणि आम्ही ते सांगतो खाद्य पेय काही पदार्थ पेण्याचे केले होते पिऊन आता आमटी पिण्याचे कढी पिण्याचे